नवतंत्रज्ञान भविष्याचा वेध घेतं, तसंच ते इतिहासालाही वर्तमानाशी जोडून घेतं. सहज सेवा ट्रस्ट हरिद्वारच्या पतंजली योगपीठ ट्रस्टच्या सहकार्यानं नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं सध्या तेच काम करतो आहे. जुन्या दुर्मिळ वेद, उपनिषद, आयुर्वेद, पुराण, रामायण, महाभारत इत्यादी हस्तलिखित ग्रंथांच्या डिजिटायझेशनच्या म्हणजेच संगणकीकरणाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पुण्यातील जवळजवळ 3200 पोथ्यांचं म्हणजेच जवळजवळ 6 लाख पानांचं संगणकीकरण पूर्ण झालं आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनेकांच्या वैयक्तिक संग्रहामध्ये दुर्मिळ ग्रंथ संपूर्ण भारतभर विखुरलेल्या स्वरूपात आहेत. तसंच खूप जुनं असल्यानं वाचण्यासही येत नाहीत. हात लावला की तुकडा पडेल अशी अवस्था आहे. या सर्व ग्रंथांमधील ज्ञानाचं एकत्रित डिजिटायझेशन केल्यानं जतन होण्यास मदत होणार आहे. सहज सेवा ट्रस्टनं 2007च्या डिसेंबर महिन्यात कोल्हापुरात घेतलेल्या ऐतिहासिक योग शिबिरानंतर हरिद्वारचा पतंजली योगपीठ ट्रस्ट आणि कोल्हापूरचा सहज सेवा ट्रस्ट यांचं नातं जिव्हाळ्याचं झालं आहे. परमपूज्य आचार्य बालकृष्णजींची अशी इच्छा होती की भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व हस्तलिखितांच्या प्रती पतंजली योगपीठाच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध असल्या पाहिजेत आणि या कामाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सहज सेवा ट्रस्टवर टाकली आहे. कारण परमपूज्य स्वामीजींचा आणि परमपूज्य आचार्यजींचा सहज सेवा ट्रस्टच्या कार्यप्रणालीवर असलेला गाढा विश्वास. ऑक्टोबर 2008 पासून या कार्याला सुरुवात केलेली असून आज अखेर आम्ही 6 लाख पानं म्हणजेच अंदाजे 3200 पोथ्यांचं संगणकी करून दिले आहेत. हे काम फार मोठं आहे. भारतामध्ये अजूनही जवळजवळ 50 लाख पोथ्या आहेत. पूर्वी आम्ही एका दिवसात 3 संगणक आणि 3 स्कॅनरवर मिळून दिवसाला 600 ते 700 पानांचं संगणकीकरण करत होतो. पण आता अद्ययावत स्कॅनरच्या सहाय्यानं दिवसाला आम्ही 6000 पानांचं संगणकीकरण करत आहोत. याचबरोबर आम्ही लोकांनी जतन करून ठेवलेल्या पोथ्याही जमा करत आहोत. भारतीय ज्ञानाचं संवर्धन विज्ञानाच्या सहाय्यानं करताना यासाठी आवश्यक असणारा जनसंपर्क, भाषा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, कौशल्य असणारे तंत्रज्ञ या सर्वांचा विचार सहज सेवानं केला आहे. आज जपलेला हा ठेवा येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल आणि मानवी जीवन सुखाचं होईल. या उदात्त हेतूनच हे ईश्वरी कार्य सहज सेवा ट्रस्टनं स्वीकारलं आहे आणि यशस्वी करत आहेत. अशा प्रकारे सहज सेवा ट्रस्ट आणि पतंजली योगपीठ ट्रस्ट यांच्या समन्वयानं एक उत्तम कार्य सध्या चालू आहे आणि तसंच पुढे चालू राहणार आहे. अन्नदान, रक्तदान आणि नेत्रदान यांच्याबरोबर आणखी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण प्रेमी असणारे सहज सेवा ट्रस्ट याही कार्यात अग्रेसर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन. ज्योतिबा येथील गायमुख ते दक्षिण दरवाजा हा मार्ग जवळजवळ 1 किलोमीटर अंतराचा आहे. या मार्गावर अनेक वर्षांपासून आंब्याचे 2 आणि जांभळाचं 1 अशी 3च झाडं होती. या व्यतिरिक्त ही पायवाट म्हणजे वैराण वाळवंटच म्हणावं लागेल. अशा या वाळवंटातून गेली कित्येक वर्ष चैत्राच्या यात्रेत भर दुपारी रणरणत्या उन्हातून यात्रेकरूंना ये जा करावी लागत असे. हे लक्षात घेऊन या मार्गावर यात्रेकरूंना सावली मिळावी, त्यांची यात्रा सुखकर व्हावी आणि त्याचबरोबर निसर्गाचा समतोलही टिकून राहावा यासाठी 2001च्या जून महिन्यात विविध प्रकारच्या 110 वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यात अनेक देशी आणि औषधी वनस्पतींचा समावेश आहे. 2004 साली जुलै महिन्यामध्ये गायमुख ते दक्षिण दरवाजा या मार्गावर दोन्ही बाजूंनी 300 झाडं ट्रीगार्डसह लावण्यात आली. यापैकी 200 झाडं तर 15 ते 20 फूट उंचीची आहेत. एवढ्या उंचीची झाडं लावण्याचा कोल्हापुरातील हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. आंध्र प्रदेशातील राजामुंद्री या ठिकाणाहून खास करून आणलेल्या झाडांमध्ये प्रामुख्यानं रेन ट्री, जाकरांडा, स्पॅथेडोहिया, पार्किया, कडुनिंब, चाफा, फणस, गुलमोहर, गुळभेंडी या जातीच्या झाडांचा समावेश आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती,
माणसांचा कमी वावर, गावकऱ्यांमधील जागृती आणि वृक्षारोपणाबाबतीतील संरक्षणातील अडचणी या सर्वांवर मात करून सहज सेवा ट्रस्टनं इथं झाडं जगवली, मोठी केली, फुलं पक्षी यांचं सुंदर दर्शन घडवलं. वृक्षारोपण करणं सोपं आहे, पण त्या छोट्या छोट्या झाडांचं जतन करणं हे अत्यंत अवघड आहे. सहज सेवाने सुरू केलेल्या या उपक्रमाला हातभार लावायला दर रविवारी कोल्हापूरहून ज्योतिबापर्यंत चालत येणारी मंडळी धावून आली आणि त्यांनी एक नवीन आदर्शवत पायंडा पाडला. दर रविवारी कुशिऱ्याहून ज्योतिबाला चालत येणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. या सर्वांना प्रत्येकी एक झाड दत्तक देण्याचा सहज सेवा ट्रस्टचा मनोदय होता. वृक्षारोपणाचा आणि त्यांच्या देखभालीचा संपूर्ण खर्च सहज सेवा ट्रस्टनं केलेला होता. फक्त झाडाला पाणी घालणं, त्याला प्रेम देणं एवढंच काम झाड दत्तक घेणाऱ्याकडून अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात झाडांच्या तुलनेत झाड दत्तक घेणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळं तसं न करता ती सगळी झाडं चालत येणाऱ्या भाविकांना दत्तक दिलेली आहेत. दर रविवारी भल्या पहाटे चालत येणारी मंडळी गायमुखावर येतात. त्याच वेळी तिथं 5 लिटर पाण्याचे 200-300 कॅन भरून ठेवलेले असत. पहाटेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत 3 ते 4 वेळा हे कॅन पुन्हा भरावे लागत. ट्रस्टचे विश्वस्त स्वतः जातीनिशी हजर राहून हे कॅन भरत आणि चालत येणाऱ्या भाविकांच्या हाती देत असत. अजूनही इथं प्रत्येक झाडाला पाणी घातलं जातं. झाड वाढताना समोर स्वप्न असतं ते पुढच्या 10 वर्षांचं. डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडं, गर्द सावली, पक्षी आणि थकलेल्या यात्रेकरूंना शांतता देणारा निसर्गरम्य परिसर. भावी काळाची गरज ओळखून ट्रस्टच्या या स्तुत्य उपक्रमास चालत येणारी मंडळी मोठ्या उत्साहानं सहभागी झाली. 500 ते 700 भाविक दर रविवारी चालत येतात. लहान असो वा थोर, प्रत्येक जण जाणीवपूर्वक पाण्याचा कॅन घेतल्याशिवाय जात नाही. प्रत्येक झाडाला दर रविवारी कमीत कमी 10 लिटर तर पाणी मिळतच. अधूनमधून या भाविकांसाठी अल्पोपहार आणि चहाची सुद्धा सोय करण्यात येते. प्राचीन आयुर्वेद आणि योग परंपरा वृद्धिंगत करण्याचं कार्य स्वामी रामदेवजी महाराज अत्यंत प्रभावी आणि परिणामकारकपणे करीत आले आहेत. जनसामान्यांमध्ये आयुर्वेद आणि औषधी वनस्पतींचं महत्त्व वाढवावं म्हणून शिबिरात भाग घेणाऱ्या प्रत्येक साधकाला तुळशीच्या एका रोपाबरोबर आवळा, हरड, बेहडा, अर्जुन, बेल, गुळवेल, कडुलिंब यापैकी एक रोप मोफत देण्यात आलं. तसंच शिबिर स्थळावर म्हणजेच शिवाजी विद्यापीठामध्ये 100 आणि पंचगंगा घाटावर 50 वडाची आणि पिंपळाची झाडं लावली आहेत. प्रयत्नपूर्वक ती जगवली आहेत. आजही ही झाडं या यशस्वी शिबिराची स्मृती जागवतात. या वर्षी म्हणजेच 2010 साली सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं रुईकर वसाहतीमध्ये प्रत्येक घरासमोर घर मालकाच्या आवडीनुसार एक झाड लावण्यात आलं. यातली जवळजवळ सगळी झाडं 6 ते 10 फूट उंचीची आणि 2 ते 3 वर्ष वयोमानाची आहेत. या सगळ्या झाडांना सिमेंटचे अथवा लोखंडी ट्री गार्डही बसवण्यात आले आहेत. वृक्षारोपणाचा संपूर्ण खर्च सहज सेवा ट्रस्टनं केलेला असून त्या झाडाला पाणी घालणं, झाडाला प्रेम देणं आणि झाड जगवणं एवढीच गोष्ट घर मालकाकडून अपेक्षित आहे. प्राचीन आणि आध्यात्मिक परंपरा असलेला दुर्मिळ बोधी वृक्ष कोल्हापुरात सहज सेवा ट्रस्टच्या वतीनं रुईकर वसाहतीतल्या गणपती मंदिरामध्ये लावण्यात आला. बुद्धगया इथं ज्या वृक्षाच्या छायेखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो हा बोधी वृक्ष. हृदयाच्या आकाराची पानं, विशाल पर्णसंभार आणि प्राचीन काळापासून ज्ञानार्जनासाठी आणि मनशांतीसाठी बोधी वृक्ष प्रसिद्ध आहे. हा वृक्ष पूर्णपणे वाढ होण्यासाठी 100 ते 3000 वर्ष लागू शकतात. या वृक्षाच्या मूळ प्रजाती बिहार आणि श्रीलंका इथं आहेत. मित्रहो, परोपकाराचं महत्व काय सांगावं. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, पुण्य पर उपकार पापते परपीडा. थोर विचारवंत साधू वासवानी म्हणतात, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर आधी इतरांना सुखी करा. संस्कृत मध्ये एक सुंदर सुभाषित आहे, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकारार्थाय इदम शरीरम. अर्थात
परोपकारासाठीच नद्या वाहतात, गायी परोपकारासाठीच दूध देतात. इतकंच काय तर वृक्ष सुद्धा परोपकारासाठीच बहरतात. त्याचप्रमाणे मानवी शरीर हे सुद्धा परोपकारासाठीच आहे. आणि असं असताना बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या माणसानं जर परोपकार केले नाहीत तर त्याच्या जन्माचं सार्थक कसं होईल? ज्योतिबा परिसरात चालवले जाणारे हे उपक्रम म्हणजेच ज्योतिबाची भक्ती आहे अशी आमची धारणा आहे. भावभक्तीला जर सामाजिक कृतीची जोड मिळाली तर ते निश्चितच पुण्यकर्म ठरतं. शासकीय मदतीशिवाय लोकसहभागातून सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचं सहज सेवा ट्रस्टनं केलेलं ज्योतिबाईचं कार्य असो की सहज सेवाचा इतर कोणताही उपक्रम असो, एखाद्या गैर सरकारी संस्थेकडून होणारं समाजसेवेचं हे उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण आहे. अशा सामाजिक उपक्रमास लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतच असतो. फक्त सुरुवात कुणाला तरी करावी लागते आणि ती सहज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून झालेली आहे. ज्योतिबा यात्रेकरूंची सेवा असो की पूरग्रस्तांसाठी मदत असो, रक्तदान शिबिर असो की वृक्षारोपण असो, कैलास मानस सरोवर यात्रेसंबंधी मार्गदर्शन असो की स्वामी रामदेवजींच्या योग विज्ञानाचा प्रसार, अशा विविध प्रकल्पातून सहज सेवा ट्रस्ट पुढे जात आहे. नव्या संकल्पना राबवताना आपणा सर्वांचं असंच सहकार्य अपेक्षित आहे. अशा या सेवाभावी ट्रस्टला जास्तीत जास्त मदत करून ट्रस्टच्या कार्याला हातभार लावावा अशी ट्रस्टतर्फे सर्वांना विनम्र विनंती. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जर असे विविध उपक्रम राबवायचे असतील तर त्यासाठी आपल्यासारख्या दानशूर मंडळींच्या सहकार्याची आणि मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आपल्या पाठबळाशिवाय हे निव्वळ अशक्य आहे. सहज सेवाच्या कार्यामध्ये आपण तन, मन आणि धनाने सहभागी व्हाल याची आम्हाला खात्री आहे. चांग भलं. सहज सेवा ट्रस्ट हा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवलेला ट्रस्ट आहे. आयकर खात्याकडेही ट्रस्टची नोंदणी केली आहे. त्यामुळं सहज सेवा ट्रस्टला देणगी रूपानं मिळालेल्या रकमेवर आयकर कायदा 80 कलमाद्वारे सूट मिळते. जैसे आपण कोणाचे करावे तैसेची आपुल्या वाट्यास यावे, ऐसेची आहे स्वरूप बरवे सहकार्याचे मानवांच्या. म्हणून संकटी धावोनी जावे, सर्वांनी कष्ट वाटोनी घ्यावे, जेणे करूनी सर्वांस वाटावे, कुटुंब माझे विश्वव्यापी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नावाप्रमाणेच आपल्या हातून घडणारी सेवा सहज असावी. या सेवेला सातत्याचा, जबाबदारीचा स्पर्श असावा. आरोग्य, परंपरा, पर्यावरण, कला या माध्यमातून कार्य करताना समाजाचे, या इथल्या मातीचे ऋण फेडताना आपल्याकडे असणाऱ्या सर्व ऊर्जा यथाशक्ती वापरणे. गोरगरिबांच्या सेवेबरोबरच समाजाच्या सर्व क्षेत्रात कार्य करणे या ध्येयाने, विचाराने पुढे जात आहे सहज सेवा. समाजामध्ये भुकेले आहेत, भक्त आहेत, रुग्ण आहेत, शोषित, वंचित, गरजूही आहेत, पूरग्रस्त आहेत, भयग्रस्त आहेत. या सर्वांसाठी मदतीचे हात पुढे करणे आणि देता देता नवे देणाऱ्याचे हात निर्माण करणे यातूनच फुलत आहे सहज सेवा. खूप क्षितिज रिकामं असलं तरी पंख हे विस्तारावेच लागतात. खूप अंधार पडला तरी पणत्या आजही उजळत आहेत. या प्रकाश वाटेवरही पूर्ण भान ठेवून वाटचाल करीत आहे सहज सेवा.